नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। आजच्या ठळक बातम्या। नितीश मोदी जोडी सुपरहिट, बिहारच्या लढाईत विरोधकांचा धुव्वा। उरण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भावनाताई घाणेकर। बिहार निवडणूक विजयाचा देवगडमध्ये जल्लोष। कणकवली शहरात 3 ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात। धास्तावलेल्या शेतकऱ्याची आकाशाकडे पाहून भातमळणी। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे, ज्यामुळे नितीश कुमार यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग भाजपच्या बळावर सुकर झालाय। तरीही भाजपला जास्त जागा असल्याने नितीश कुमार यांना पुन्हा संधी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। नितीश कुमार मोदी यांची जोडी निवडणुकीत सुपरहिट ठरली आहे। एनडीएने 210चा आकडा पार केला आणि देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। महाआघाडीला 30 जागा मिळणार आहेत, तर इतर पक्षांनी 10 ते 12 जागा मिळवल्या आहेत। बीजेपी 95, जेडीयू 84, आरजेडी 25, लोक पार्टी 19, एआयएन 5, मोर्चा 5, राजकीय लोकमोर्चा 4, काँग्रेस पार्टी 2 जागेंवर विजयी झाली आहे। अक्षरशः या निवडणुकीत एनडीएने विरोधकांचा धुव्वा उडवलाय। या निवडणुकीत महत्त्वाचे म्हणजे तेजस्वी यादव यांना मोठा पराजयाचा धक्का बसला आहे। उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उरण शहरातील मधील गणपती मंदिराशेजारी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले। मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील लक्षणीय उपस्थिती होती। या माध्यमातून उमेदवारीला सर्वांगीण पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं। यावेळी महाविकास आघाडीचा झेंडा उरण नगर परिषदेवर फडकेल। मी सगळ्या उमेदवारांना आणि भावनाताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून ग्वाही देतो की काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्या मागे राहील आणि सगळे कार्यकर्ते झोकून कामाला देतील, एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। बिहार विधानसभा निवडणूक विजय उत्सव, मोदी सरकारवरील जनतेची विश्वासार्हता पुन्हा अधोरेखित झाली आहे। बिहार निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल देवगड तालुक्यातील शिरगाव येथे फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, महेश मेस्त्री, प्रकाश राणे, अजय परब, सुहास राणे, राजू साटम, सिद्धेश लोके, युवराज माळवदे, युधिराज राणे, संजय शिंदे, पोरे, विठोबा घाडी, पांडुरंग घाडी, आदित्य तावडे, महेश साटम इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कणकवली शहरात 3 ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत। सदरची पथके 24 तास कार्यरत असणार असून येणाऱ्या वाहनांची तपासणी या स्थिर सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार कणकवलीच्या हद्दीवर जानवली नदीनजीक मनोहर शिल्प समोर 1, कणकवली शासकीय विश्रामगृहासमोर आणि शिवशक्ती नगर येथे 1 अशी एकूण 3 पथके तैनात करण्यात आली आहेत। या ठिकाणी पंचायत समिती तसेच महसूल कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात असून येणाऱ्या वाहनांची तपासणी या पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। हातातोंडाशी आलेले भाताचे पीक पावसाने थैमान घालून नेले, पण पावसाशी टक्कर देऊन शेतकरी भिजलेले भात पीक घेऊन झोडणी करताना दिसत आहेत। रायगड हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते। आजही येथील शेतकरी यांच्यामुळे ओळखला जातो। पण एप्रिल महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस वेळेपूर्वी मे महिन्यात सुरू झाला। तो पावसाळी हंगाम संपला तरी पडतच होता आणि यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता। पावसात महापूर, शेतात पाणी, शेताची बांधबंदिस्ती बरोबर शेती माती वाहून गेली। तरीही कणखर शेतकरी यांनी आपल्या भात शेतात भात पिकवले। भात पीक तयार झाले, पण पाऊस भात पीक कापून देत नव्हता। दिवाळीनंतर शेतकरी आकाशाकडे बघून कापणी करत होता। पाऊस साठवलेला भात शेतीची मळणी देखील करून देत नव्हता। अशा परिस्थितीत कोकणातील शेतकरी यांनी शेती साठवली। आता पावसाचा अंदाज घेऊन तो झोडणी करायला लागला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।